बिग बॉसच्या घरात फायनली फुटलेलं आहे एक मडकं. कुणी फोडलं? आर्यानी. काय फोडलं? निकीचं तोंड. तर मित्रांनो, का बरं आर्याने निकीच्या कानसळीत वाजवली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती की घरात सध्याला कॅप्टन्सी टास्क चालू होता आणि या कॅप्टन्सी टास्क मध्ये निकी तांबोळी ही मध्ये मध्ये खूप लुडबुड करत होती. तर बिग बॉसने त्यांना एक नवीन टास्क दिला होता. एक हिरा होता आणि तो हिरा ज्याला कॅप्टन बनायचा आहे त्याच्याकडे त्यांनी ठेवायचा होता. तर निकी हा हिरा आर्याला घेऊन देत नव्हती आणि स्वतःकडे तो हिरा ठेवायचं बघत होती. तर त्यामुळं आर्या तिला ओढाताड करत होती आणि ही ओढाताड करता करता बाथरूम पर्यंत दोघी गेल्या. बाकी सगळ्या मुली आणि मुलं त्यांना अडवायचा प्रयत्न करत होते, पण दोघी काय अडत नव्हत्या आणि निकी तिला थोड्या थोड्या शिव्या पण देत होती. कारण की मित्रांनो, मध्ये मध्ये जो आवाज येत नाही ना, तो शिव्या द्यायचा आवाज असतो. तर मित्रांनो, हे जे हडबड झाली आर्या आणि निकी मध्ये, ते हिरा हिसकता जी हडबड झाली त्याच्यामध्ये आर्याकडून निकीला एक सटकन कानामाग लागलेली आहे. आणि जेव्हा कानामाग लागली मित्रांनो, तर आपल्याला बघायला भेटणार आहे की निकीचा थोडा गाल लाल झालेला आहे, म्हणजेच आर्या आणि निकीच्या कानामाग वाजवली आहे. त्यानंतर आपल्याला बघायला भेटतं की निकी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर निकी बिग बॉसला बोलते की इनी माझ्या कानामाग मारलेली आहे आणि मला बिग बॉसच्या घराच्या बाहेर जायचं आहे. एकतर इला घराच्या बाहेर काढा, नाहीतर मी बिग बॉसचा गेम खेळणार नाही आणि मी बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाणार आहे. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला आर्या तिथून येताना दिसते आणि आर्या म्हणते की मी हिच्या कानामाग हाणलेली आहे आणि हिच्या कानसळीत मी जाळ काढलेला आहे आणि जर मला घराच्या बाहेर काढायचं असेल तर काढून टाका, पण मी निकी तांबोळीची माफी मागणार नाही. तर मित्रांनो, हे स्टेटमेंट आर्याने स्पष्ट केलेलं आहे की निकी तांबोळीच्या तिने कानामाग वाजवलेली आहे कॅप्टन्सी टास्कमुळे. आणि कानसळीत मारायचं कारण हे होतं की निकी तांबोळी तिचा ड्रेस ओढत होती. मागच्या आठवड्यात पण निकी तिचा ड्रेस ओढत होती आणि ह्या आठवड्यात पण ड्रेस ओढून तो फाडायचा प्रयत्न करत होती, जेणे की आर्य तो हिरा सोडून दे. तर मित्रांनो, ह्यावेळेस आर्याने माघार नाही घेतली, डायरेक्ट निकीच्या कानसळीतच वाजवून टाकलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आर्याने हे जे निकीच्या कानसळीत वाजवलेलं आहे हे बरोबर केलं का चुकीचं केलं आणि त्याची आर्याला काय शिक्षा भेटणार? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.